नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। 12वी इतिहासातील युरोपियन वसाहत या पाठातील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हा घटक पाहणार आहोत। या घटकावर 1, 2 आणि 5 गुणांचे प्रश्न वारंवार विचारले जातात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या एका व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घटक, महत्त्वाच्या घटना, परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे आणि एक भन्नाट इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। 1. ऑस्ट्रेलियाचा शोध। ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आणि सर्वात मोठा बेट खंड मानला जातो। 2. 17व्या शतकात डच दर्यावर्दींनी या प्रदेशाचा शोध लावला, मात्र 1770 मध्ये इंग्लंडचा प्रसिद्ध दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कुक यांनी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याचा शोध घेऊन तो प्रदेश ब्रिटनच्या ताब्यात असल्याची घोषणा केली। ही घटना ब्रिटिश वसाहतवादाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते। 3. पहिली ब्रिटिश दंडवसाहत। त्या काळात इंग्लंडमधील तुरुंगांमध्ये मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना इंग्लंडपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ऑस्ट्रेलियात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। 4. 1788 मध्ये सिडनी येथे इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली ब्रिटिश दंडवसाहत स्थापन करण्यात आली। 5. हाच ऑस्ट्रेलियातील ब्रिटिश सत्तेचा प्रारंभ मानला जातो। ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार। 19व्या शतकात ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियावर संपूर्ण नियंत्रण मिळवले। 6. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, टॅस्मानिया बेट आणि न्यूझीलंड हे प्रदेश ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनले। ब्रिटिशांनी येथे नवीन शहरे उभारली, रस्ते, रेल्वे, बंदरे, उद्योग आणि शेतीचा विकास केला, त्यामुळे या प्रदेशांचा आर्थिक विकास झपाट्याने झाला। 7. न्यूझीलंडचा विकास। न्यूझीलंडमध्ये ब्रिटिशांनी आधुनिक प्रशासन व्यवस्था निर्माण केली, त्यानंतर लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यात आली। सन 1907 मध्ये न्यूझीलंडला ब्रिटिश साम्राज्यातंर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा मिळाला। याचा अर्थ असा की न्यूझीलंड ब्रिटिश साम्राज्याचा भाग राहिला, परंतु अंतर्गत प्रशासन चालवण्याचा अधिकार त्याला मिळाला। हा मुद्दा बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 8. न्यूझीलंडमधील लोकशाही सुधारणा। न्यूझीलंड हा जगातील सर्वात प्रगत लोकशाही देशांपैकी एक मानला जातो। तेथे अनेक महत्त्वाच्या सामाजिक आणि कामगार कल्याणाच्या योजना सुरू करण्यात आल्या। सार्वत्रिक मताधिकार। प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला, त्यामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली। सरकारी मालकीची रेल्वे व्यवस्था सरकारच्या मालकीची करण्यात आली, त्यामुळे नागरिकांना स्वस्त आणि चांगल्या सुविधा मिळाल्या। आग व अपघात विमा। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आग आणि अपघाताचा विमा सुरू करण्यात आला। कामगारांना नुकसान भरपाई। जर एखादा कामगार कामावर जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची कायदेशीर व्यवस्था करण्यात आली। या निर्णयामुळे कामगारांचे जीवन अधिक सुरक्षित झाले। तुमच्यासाठी काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत। तुम्हाला माहिती आहे का, न्यूझीलंड हा महिलांना राष्ट्रीय स्तरावर मतदानाचा अधिकार देणारा जगातील पहिला देश आहे। 1893 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला। हा निर्णय त्या काळात अत्यंत क्रांतिकारी मानला गेला आणि जगातील अनेक देशांनी नंतर न्यूझीलंडचा आदर्श घेतला। HSC एक्झाम इम्पॉर्टंट पॉइंट्स। आता परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे पाहूया। 1. 1770 मध्ये कॅप्टन जेम्स कुकने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याचा शोध घेतला। 2. 1788 मध्ये सिडनी येथे पहिली ब्रिटिश दंडवसाहत स्थापन झाली। 3. 18व्या शतकामध्ये इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत ऑस्ट्रेलियात। 4. 19व्या शतकामध्ये ऑस्ट्रेलिया, टॅस्मानिया बेट आणि न्यूझीलंड ब्रिटिश साम्राज्याचा भाग। 5. 1907 मध्ये न्यूझीलंडला स्वयंशासित देशाचा दर्जा। 6. न्यूझीलंडमधील महत्त्वाच्या सुधारणा। सार्वत्रिक मताधिकार, सरकारी मालकीची रेल्वे, आग व अपघात विमा, कामगारांना नुकसान भरपाई। बोर्ड परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न। 1. ऑस्ट्रेलियात पहिली ब्रिटिश वसाहत का स्थापन करण्यात आली? 2. न्यूझीलंडला स्वयंशासित देशाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? 3. न्यूझीलंडमधील लोकशाही सुधारणा स्पष्ट करा। 4. ब्रिटिश साम्राज्याचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडवरील प्रभाव स्पष्ट करा। HSC एक्झाम विचारले गेलेले प्रश्न। प्रश्न 1. रिकामी जागा भरा। 1. 18व्या शतकात इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगाराची पहिली वसाहत रिकामी जागा खंडात सुरू झाली। उत्तर ऑस्ट्रेलिया खंड। प्रश्न 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना यासंबंधी नावे लिहा। 1. 1907 मध्ये साम्राज्य अंतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा दिलेले राष्ट्र। उत्तर न्यूझीलंड। प्रश्न 3. संकल्पना चित्र पूर्ण करा। 1. न्यूझीलंडमध्ये राबवल्या गेलेल्या लोककल्याणकारी योजना। आजचा प्रश्न, महिलांना राष्ट्रीय स्तरावर मतदानाचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रलय नोट्स या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच पद्धतीने 12वी इतिहासाचे प्रत्येक धडे, 3D ॲनिमेशन आणि परीक्षाभिमुख तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्की जोडलेले रहा।
धन्यवाद. जय